कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय वर्सोली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज एक दिवसीय प्रथमोपचार पद्धती आणि पूर्व तयारी नर्सिंग प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून जन शिक्षण संस्थान योजनेकडे बघितलं जातं। साधारण 57 वर्षापूर्वी ज्यावेळेस कापड गिरण्या मोठ्या प्रमाणावरती बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती, त्याच वेळेस औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आणि हजारो लोक काय झाले, बेरोजगार झाले। एका मशीनने हजारो लोकांची जागा घेतली आणि अशा या बेरोजगारांचं काय करायचं म्हणून त्यावेळेस सरकारने पूर्वाश्रमीचं श्रमिक विद्यापीठ स्थापन केलं आणि श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण देशभर व्यवसाय प्रशिक्षण दिले जाऊ लागले। त्याच्यामध्ये नर्सिंग सारखा कोर्स असेल, पार्लर, टेलरिंग, अंगणवाडी सेविका, मोबाईल रिपेअरिंग असे अनेक कोर्सेस या पूर्वाश्रमीच्या श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून दिले जाऊ लागले। सरकारला कुठेतरी वाटलं की योजना खूप चांगली आहे, ही पूर्ण देशभर झाली पाहिजे, कारण ही पूर्ण देशात 12 ते 13 ठिकाणी होती। त्यावेळेस भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या विशेष सूचनेनुसार पार्लमेंटरी कमिटीमध्ये ठराव संमत झाला आणि पूर्ण देशामध्ये 271 ठिकाणी जनशिक्षण सुरू झाले। त्या जिल्ह्याच्या नावाने जनशिक्षण संस्थान ओळखली जाऊ लागली। केरळला गेला जनशिक्षण संस्थान केरळ, गुजरातला गेला जनशिक्षण संस्थान गुजरात, दिल्लीला गेला जनशिक्षण संस्थान दिल्ली। तुम्ही कुठे आहात? रायगड। म्हणून तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते जन शिक्षण संस्थान